बंद जर झाला तर लक्ष द्या. कालचा पेपर मस्त गेला रोज चेक करून हा 24 किती 6 क्वेश्चन साठी तुम्हाला 1 घंटा कमी झाला का रे? सर ते मॅथली 5-8 मिनिटं पेपर उशिरा दिला होता. टाईमवर घेतला. कोणत्या मॅडम होतं? ते एक वाचलं होतं आणि ते मुलं असं जर झालं का नाही तर एक नियमानुसार युनिव्हर्सिटीच्या काय असतं तुम्हाला युनिव्हर्सिटी नियम आहे का? 1 मिनिटाचा पेपर लेट दिला, समजा 12चा पेपर असला 12 वाजून 1 मिनिटांनी दिला आणि 1 घंट्याचा पेपर असतात 1 वाजून 1 मिनिटांनी पेपर द्यावा लागतो. कळलं का? कळलं ना? वाटलं 2 मिनिटं एक्स्ट्रा उशिरा घ्यायचा पेपर, पण 2 मिनिटं आधी नाही घ्यायचं कधीच. नुकसान नाही करायचं पोट. असं जर झालं डबल तर सगळं नाव उठवायचा. कळलं का? ते नुकसान तुमचं आहे. कळलं ना? काल मी 5 मिनिटं पेपर आधी दिला पुढे, 5 मिनिटं आधी दिला, टायमावर घेतला. ए डिव्हिजनची बॅच होती. ओके असो 2 मिनिट संपले आपले. ओके 30 मिनिट आहे. असं 12 मध्ये तुम्ही पहिल्यांदा डिफरन्शिएशन शिकल्याच्या नंतर काय होतं चॅप्टर ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शिएशन. सिमिलरली आपण पहिल्यांदा काय शिकलं? पार्शियल डिफरन्शिएशन शिकलं. आता त्याचे काय पाहायचे आपल्याला? ऍप्लिकेशन काय पाहायचे आपल्याला? ओके तर लॉजिक लावा थोडं. डिफरन्शिएशन मध्ये आपण काय शिकलो? पार्शियल डिफरन्शिएशन सगळीकडे डेल वापर केला, म्हणून कसा वापर केला? मग या चॅप्टर मध्ये कसा वापर करायचा? सगळीकडे डेलचा वापर करायचा. कसा वापर करायचा? डेल. कळलं? ओके आता याच्यात एक टॉपिक आहे पर्सेंटेज एरर म्हणून, थोडा वेगळा पडते. ओके तर मी काय करतो ते टॉपिक आधी घेऊन टाकतो. ओके म्हणजे कन्फ्युजन होणार नाही तुमचं. कळलं का? जे टॉपिक घेईन मी आता 100% प्रश्न येणार म्हणजे येणार पर्सेंटेज एररवर. व्हिडिओ हाईच तर कोणाला खोटं वाटत तर मास्तर खोटं बोलायला मास्तरला आपल्याला मास्तर बोलते ना तर मास्तरची आपल्याला चोरी पकडायची. तर व्हिडिओ युट्यूबवर आहे ना त्याच्यावर प्रश्न येणार. कळलं? किंवा पुस्तक बंद करा, काळजीपूर्वक लक्ष द्या. चालते? मी काय शब्द वापरणार आहे? पर्सेंटेज वापरला. काय शब्द वापरला? पर्सेंटेज. पर्सेंटेज म्हणलं तर मॅथमॅटिकल सिम्बॉल डोळ्यासमोर आला पाहिजे. कळलं का? पर्सेंटेज शब्द जरा थेरॉटिकल आहे. मॅथमॅटिकल सिम्बॉल काय शिकलं तुम्ही? पर्सेंटेज. कळलं का? आता दुसरा शब्द वापरला मी एरर. काय शब्द वापरला? एरर. ओके मला सांगा एरर स्मॉल असते का मोठा असते? एरर कसा असते? स्मॉल असते ना. तर आपण स्मॉल मॅथमॅटिक्सच्या भाषेत स्मॉल आपण काय शब्द वापरतो? डी. काय शब्द वापरतो आपण? डी. डी चा अर्थ काय? स्मॉल. डी चा अर्थ काय? आणि इंटिग्रेशनचा अर्थ काय? लार्ज. कळेपर्यंत मग पर्सेंटेज एरर मध्ये थोडं लॉजिक लावा. एरर म्हणजे कोणतं? लार्ज क्वांटिटी का स्मॉल क्वांटिटी? स्मॉल क्वांटिटी. मग स्मॉल क्वांटिटी म्हणल्यावर काय आलं पाहिजे? डी आलं पाहिजे. आणि पर्सेंटेज म्हणल्यावर काय सिम्बॉल आला पाहिजे? पर्सेंटेज एरर मध्ये 2 सिम्बॉल आले पाहिजे. डी आला पाहिजे आणि डेल नाही. डेल नाही. मी काय वापरलं? डी. म्हणून हा टॉपिक मी आधी घेतला. तर सगळीकडे काय डेल आहे का नाही? डी. समजलं ना? एरर म्हणजे स्मॉल क्वांटिटी. आतापर्यंत शिकवलं आपण स्मॉल म्हणजे काय? डी. तुम्ही शिकता ना DW इज द स्मॉल वर्क डन. त्या वर्क डनला स्मॉल कधी म्हणतात? जेव्हा डी हा वापरला. कळेपर्यंत कुठे वापरलेला शब्द काय? समजा dx स्मॉल डिस्प्लेसमेंट असे शब्द वापरलेले आहेत तुम्ही. कळेपर्यंत कळलं का? मग एरर म्हणलं काय आला पाहिजे? डी आला पाहिजे. काय आला पाहिजे? डेल नाही. हे गोष्ट पाठ करायच्या नाही, शिकलेले आहेत तुम्ही. ओके मग आता मी टॉपिक चालू करायच्या आधी एक एक गोष्ट स्मॉल त्याचे पाठ करून शिकवतो. चालते? मग आता समजा शब्द आला पर्सेंटेज एरर इन व्हॅल्यू. काय शब्द आला? पर्सेंटेज एरर इन व्हॅल्यू. ते लिहायचं कसं समजून घ्या. या लिहायचं कसं समजून घ्या. ओके हे गोष्ट अजून पाठ करून घ्या. ओके पर्सेंटेज एरर इन व्हॅल्यू. ओके एरर म्हणल्यावर काय समजलं पाहिजे आपल्याला? डी. व्हॅल्यूम लिहिणं सोपं आहे का? व्हॅल्यूम व्ही म्हणणं सोपं आहे? व्हॅल्यूम म्हणणं सोपं आहे का? व्हॅल्यूम व्ही म्हणणं सोपं आहे? हे असले पर्सेंटेज एरर व्हॅल्यू म्हणजे डीव्ही बाय व्ही. पर्सेंटेज एरर इन एरिया म्हणलं काय लिहायचं? डीए बाय. पर्सेंटेज एरर इन रेडियस म्हणलं काय लिहायचं? डीआर बाय आर. मग आता रेडियस कोण कॅपिटल आर म्हणते, कोण स्मॉल आर म्हणते, काही चालते. तुमच्यावर डिपेंड आहे. एरिया कोण स्मॉल एरिया म्हणते, स्मॉल ए म्हणते, नाही तर कॅपिटल ए म्हणते. कळेपर्यंत तुम्ही शब्द आपला पर्सेंटेज एरर इन हाईट. पर्सेंटेज एरर इन त्या डिनोटेशन काय लिहायचं? dh upon h. तेवढं कळलं?
मी जर शब्द वापरला पर्सेंटेज एरर इन पी, काय वापरला पी, त्या लिहिसाल कसं डीपी बाय पर्सेंटेज एरर इन एप्सिलॉन, त्या कसं लिहिसाल डी एप्सिलॉन अपॉन एप्सिलॉन. कळेपर्यंत पर्सेंटेज एरर इन समजा मी म्हणलं कॅपिटल आर, त्याला कसं लिहिसाल तुम्ही डी आर बाय आर. एवढं कळालं का? एवढं कळालं का? कळालं का? मग मी जर म्हणलं आता पर्सेंटेज एरर इन बी तर काय लिहिसाल डीबी बाय, मग ते स्मॉल बी असो का कॅपिटल बी असो, तुमच्यावर डिपेंड आहे कन्सिडर कसं करायचं. कळालं इथपर्यंत कळालं का? एक एक गोष्ट बारीक तुम्ही समजून घ्या, एक एक गोष्ट समजून घ्या. 5 मार्क पीस आहे, 4 मार्क, सॉरी 5 नाही 4 मार्क. कळलं? मग मी जर शब्द वापरला पर्सेंटेज एरर इन व्हॉल्यूम, त्याला कसं लिहिसाल डीबी बाय बी. पर्सेंटेज एरर इन एरिया, त्याला कसं लिहिसाल डीए बाय ए. कोणी एरिया जर कॅपिटल म्हणला तर कॅपिटल ए, स्मॉल म्हणला तर स्मॉल ए, तुमच्यावर डिपेंड आहे, जबरदस्ती नाही. कळेपर्यंत पर्सेंटेज एरर मी जर म्हणलं लेंथ, पर्सेंटेज एरर इन लेंथ काय लिहिसाल डीएल अपॉन एल. पर्सेंटेज एरर इन ब्रीथ, त्याला काय लिहिसाल डीबी बाय बी. पर्सेंटेज एरर इन सरफेस एरिया, सरफेस, आता सरफेस एरिया कोणी एस ए म्हणते कोणी ए म्हणते, आता कसं लिहिसाल बी ए अपॉन ए नाही तर डी एस ए अपॉन ए सी. एवढं कळालं का? कळालं का? कळालं का? आवड आहे का? मग समजा उदाहरण समजून घ्या. एक एक बारीक चीज मी तुम्हाला प्रश्न अजून शिकवलाय, प्रश्नांची कोड करून शिकवलं. ओके, जर मी शब्द वापरला पर्सेंटेज एरर इन व्हॉल्यूम इज 2%, इज त्याची मांडणी कशी करायचा, कशामधला व्हॅल्यू विचारला व्हॅल्यू, व्हॅल्यूम म्हणणं सोपं आहे का बी म्हणणं सोपं आहे. मग पर्सेंटेज एरर इन व्हॅल्यूम आहे लिहिसाल कसा डीबी बाय बी, त्याची किंमत किती दिली. कळालं? कळालं? प्रश्न असा ना विचारता, प्रश्न असा विचार पर्सेंटेज एरर इन रेडियस, काय विचारला रेडियस, म्हणजे याला म्हणलं 4%, याला काय म्हणलं ते लिहिसाल कसा रेडियस तुमच्यावर डिपेंड आहे. स्मॉल आर म्हणायचं तर कॅपिटल आर म्हणायचं तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही स्मॉल म्हणू शकता कॅपिटल म्हणू शकता. ओके, याला लिहिसाल कसं डी आर अपॉन आर, याची किंमत किती दिली 4. कुणी असं लिहित नाही, पण काय लिहिते डी आर अपॉन आर बरोबर काय लिहिते 4. कळालं? कळालं का? आवड आहे का? मग प्रश्न असा ना तर असा प्रश्न आला काय पर्सेंटेज एरर इन हाईट, काय शब्द आला पर्सेंटेज एरर इन हाईट इज 3%, त्या लिहिसाल कसं डीएच अपॉन एच बरोबर काय 3%. एवढं कळालं का? कळालं? कळालं? हे पॉइंट समजता सगळ्याले? सगळ्या नेक्स्ट एक एक गोष्ट समजून घ्या, एक एक गोष्ट समजून घ्या. मला सांगा d बाय dx ऑफ log x काय येते 1 बाय एवढं कळालं. आता हा dx जर मी इकडे नेला चालते का? नेऊ शकतो नेऊ, अगर मी प्रोसेस करू शकतो ना. ते काय ना डेरिव्हेटिव्ह ऑफ log x बरोबर काय आलं dx अपॉन या क्वांटिटीला आपण काय म्हणायचं समजा असं आलं, असं आलं d ऑफ log a आलं, समजा इथं log a आलं, इथं काय ना कळलं? कळलं का? हे काय पर्सेंटेज आहे बघा कशामधला. मग ही क्वांटिटी आणण्यासाठी याचं नाही काहीतरी रिलेशन समजायला तुम्हाला. ही क्वांटिटी आणण्यासाठी कुठेतरी डेरिव्हेटिव्ह करायचं, आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचं करायचं लॉग. कशाचं करायचं? तुमच्या क्लू भेटला का नाही? जर पर्सेंटेज एरिया जर आपल्याला आणायचा तर गणितात काय करावं लागेल लॉग टाकावं लागेल, त्याला काय करावं लागेल डिफरन्शिएट करावं लागेल. कळालं का? कळालं का रे? कळालं का? एक गोष्ट समजून घ्या तुम्ही, इथे आवड काहीच नाही, ऑब्झर्वेशन करा. ओके, आता समजा मी लिहिलं d बाय dx ऑफ log x, इकडे काय येणार इकडे काय येणार या डिफरन्शिएट तुम्ही कशाने केलं? हा शब्द लिहिता तुम्ही ते शब्द लिहिता ना डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे खाली dx आला पाहिजे. विथ रिस्पेक्ट टू जर इथं y आला असते तर खाली काय आला असता पाहिजे. कळलं इथपर्यंत? कळलं का? कळलं का? मग मी समजा विथ रिस्पेक्ट टू x काढला, इथला आपण dx काढावा लागेल काढावं लागेल का नाही? आता तुम्हाला डेरिव्हेटिव्ह करायची सवय काय माहिती का? अशी सवय तुम्हाला डेरिव्हेटिव्ह करायची d बाय dx ऑफ log x. मी जर म्हणलं d ऑफ log x सांगा तर कोणाला समजत नाही, काहीच नाही, हे नाही सारखं. आता तुम्ही विथ रिस्पेक्ट टू काय लिहिला का? म्हणजे खाली dx येणार का? येणार का dx? पण डेरिव्हेटिव्ह तेच करायचं. log x चं डेरिव्हेटिव्ह काय आहे? इनटू तुम्ही d बाय dx घेता ना, आणि d बाय dx घेता ना x, आणि इथं dx येणार नाही, फक्त काय येणार समजून घ्या. d बाय dx म्हणजे sin x, sin चं काय येणार cos x. पण तुम्ही d बाय dx घेता का नाही?
पण डी बाय डीएक्स कधी कधी बाय डीएक्स विथ रिस्पेक्ट टू नाव असल्यावर विथ रिस्पेक्ट टू नाव आहे का नाही. म्हणून फक्त डी आहे काय येणार आहे ते एक्स मी जर म्हणलं डी ऑफ cos x तर कॉसच्या बरोबर काय येणार मायनस साइन इंटू काय येणार इंटू काय येणार डी डेरिव्हेटिव्ह काय म्हणलं e चा पॉवर x काय येणार e चा पॉवर x इंटू काय येणार कळालं इथपर्यंत कळालं का आवड आहे का समजलं का अरे समजलं का समजलं का सांगा बरं डी ऑफ लॉग a काय येणार 1 बाय a DA. 1 बाय a किंवा टेन्शन घेऊ नका हे समजून नका पाठच का एवढं ध्यानात राहील का नाही मी जर म्हणलं बाबा डी ऑफ लॉग y काय येणार डायरेक्ट लिहायचं dy बाय y डेरिव्हेटिव्ह म्हणलं log x काय लिहायचं डायरेक्ट dx बाय x पाठ नाही डायरेक्ट पाठच करून टाका क्वांटिटी कळलं का इथपर्यंत जर मी म्हणलं डेरिव्हेटिव्ह ऑफ log z तर काय येणार dz बाय जर मी म्हणलं बाबा डेरिव्हेटिव्ह ऑफ log r तर काय येणार dr बाय r कळालं इथपर्यंत कळालं का कळालं ही क्वांटिटी काय पर्सेंटेज एरर हे म्हणजे हे पर्सेंटेज एरर आणण्यासाठी डेरिव्हेटिव्ह करावं लागेल आणि डेरिव्हेटिव्ह करण्यासाठी काय करावं लागेल नंतर लॉग टाकावं लागेल पण दिलेलं नंतर तुम्हाला काय टाकावं लागेल माहिती आहे का लॉग एवढं कळालं का दोन गोष्टी कळाल्या का नेक्स्ट चला एक एक गोष्ट समजून घेऊ ओके एक एक गोष्ट या गणिताची शॉर्टकट सांगून घेऊ नंकडे सांगतो शॉर्टकट सांग चालते आता समजून घ्या एक एक गोष्ट समजून घ्या मला सांगा log a into b बरोबर काय असते log a प्लस आता हे फॉर्म्युला पाठ आहे ते तरी होणार आहे आणि log a upon b काय होणार log a minus म्हणजे मी log कुठे टाकू शकतो गुणाकार हे फॉर्म्युला माझ्यापाशी अवेलेबल आहे का नाही हे फॉर्म्युला अवेलेबल आहे की या फॉर्म्युल्यात काय दिलेलं आहे गुणाकार या फॉर्म्युल्यात काय दिलेलं आहे मी फक्त log दोनच जागेवर टाकू शकतो गुणाकार आणि अदरवाइज लॉग टाकू शकत म्हणजे लॉग कुठे लक्षात येतात जिथं गुणाकार भागाकार आला तिथं लॉग टाकायचा अदरवाइज लॉग टाकायचा एवढं कळालं का एवढं कळालं दुसरी महत्त्वाची गोष्ट इथे उत्तर लपलेलं आहे गुणाकार म्हणजे कोणासारखा दिसते हजार वेळा सांगतो मी किती वेळा सांगतो गुणाकार कोणासारखा दिसते प्लस सारखा आणि भागाकार कोणासारखा दिसते किती वेळा सांगतो डबल इथं मी पाहते मग गुणाकार म्हणजे काय आलं पाहिजे आणि भागाकार म्हणजे काय आलं पाहिजे हे शॉर्टकट तुम्हाला शॉर्टकट हे जे हे एवढा कन्सेप्ट वारीचा कन्सेप्ट तुम्हाला शॉर्टकट मध्ये काम पडेल कोण उत्तर काढतो कळलं एक एक गोष्ट समजून घ्या एक एक गोष्ट समजून घ्या अजून एक फॉर्म्युला मी सांगितलं होता log a चा पॉवर m log a चा पॉवर कळलं का स्टोरी पण सांगितली तुम्हाला m खाली त्या लोकांना घेण्यासाठी कळलं का म्हणजे काय ना m जर कदाचित असं कुठं आलं r चा पॉवर स्क्वेअर त्याला कसं लिहिता येईल 2 कळलं इथपर्यंत कळालं का पण एवढा कन्सेप्ट समजला का मी जर म्हणलं पर्सेंटेज एरर इन व्हॉल्यूम ते लिहाल कसं dv बाय पर्सेंटेज एरर इन एरिया कसं लिहाल पर्सेंटेज एरर इन r आणि dr बाय r ही क्वांटिटी आणण्यासाठी हे 1 अपॉन ही dx अपॉन x हे 1 अपॉन x डेरिव्हेटिव्ह कोणाचं असते लॉग पहिल्या नंतर तुम्हाला काय टाकावं लागेल लॉग कशावर टाकू शकतो कळालं पर्यंत अवघड आहे का हे पाठ करायच्या गोष्टी नाही लॉग कशावर टाकू शकतो लॉगचा फॉर्म आहे log a into b आणि log a upon b त्यात कोणावर लॉग टाकू शकतो आपण गुणाकार आणि एवढं कळालं का समजून घ्या मग एक प्रश्न मी प्रश्न बघायचा आहे हा कन्सेप्ट शिकवून प्रश्न बघायचा आहे फाइंड पर्सेंटेज समजून घ्या एरर इन व्हॅल्यू ऑफ पोल इट percentage error in radius and height of pole is 2% and 1% 3% respectively. कळालं हा प्रश्न दिला असंच प्रश्न करणार 4 मार्क्स त्याच्या बाहेर काय देणार पुढे वाटत असेल व्हिडिओ मी युट्यूबवर अपलोड केलेला असेल तो पेपर झाला तर व्हिडिओ पाहायचा ओके नाही जर प्रश्न आला तुम्ही मला काही सुद्धा देऊ शकता
ऑन कॅमेरा बोलवलं व्हिडिओ इथंच राहणार. कळलं ना? मी शिकवलं येणारच नाही. आला प्रश्न. हाऊ टू आयडेंटिफाय द क्वेश्चन पर्सेंटेज एरर. काय नाव आहे त्याच्यात? आता समजून घे. दिलेली माहिती घेऊन घ्यायची. दिलेली माहिती काय करायची? काय फाइंड करायचं? पर्सेंटेज एरर इन व्हॅल्यू. व्हॅल्यू म्हणजे व्हॅल्यू म्हणणं सोपं आहे का व्ही म्हणणं सोपं आहे? म्हणजे dv बाय v आपल्याला काय करायचं? काय लिहायचं कसं? दुसरी गोष्ट पर्सेंटेज एरर इन रेडियस अँड हाईट. रेडियस अँड काय दिलेले 2% आहे. हे रिस्पेक्टिव्हली शब्दाला पॉवरफुल आहे बरं. रिस्पेक्टिव्हचा अर्थ काय? ज्याचा आदर त्याला द्या. रिस्पेक्टचा अर्थ काय असते? जसं तुमच्या तर माझा तो आदर तुला भेटेल माझा आदर मला भेटेल. याचा अर्थ काय समजून घ्या. पहिल्यांदा काय? इथं पहिल्यांदा काय? पहिल्याचा आदर पहिल्या. रिस्पेक्टचा अर्थ काय? पहिल्याचा आदर पहिल्याने. दुसऱ्याचा आदर त्याचा अर्थ असतो रिस्पेक्ट. म्हणजे पहिल्याची व्हॅल्यू पहिल्याने दुसऱ्याची व्हॅल्यू. तर इथं शब्द रिस्पेक्टिव्ह लावला त्याचा अर्थ काय माहिती का? इथं माहित नाही रेडियसची व्हॅल्यू काय आहे आणि हाईटची व्हॅल्यू काय. म्हणून शब्द असते रिस्पेक्टिव्ह. दुसरा शब्द ऐकला असेल व्हाईस वर्सा. व्हाईस वर्सा रिस्पेक्टिव्ह बारीक शब्दाचा लय मोठा अर्थ असतो. रिस्पेक्टिव्हचा अर्थ समजला का? जे पहिला असतं पहिल्याची व्हॅल्यू पहिली दुसऱ्याची व्हॅल्यू दुसरी. मग पर्सेंटेज रेडियस काय दिलेली आहे? हाईट मध्ये काय दिलेली आहे? मग या लिहिसाल कसं? रेडियस कोणी कॅपिटल आर म्हणते कोणी स्मॉल आर म्हणते ते तुमच्यावर डिपेंड आहे. मग पर्सेंटेज एरर इन रेडियस त्या लिहिसाल कसं असं लिहिसाल का नाही? त्याची किंमत किती दिलेली आहे? आणि पर्सेंटेज एरर इन हाईट त्याची किंमत काय दिलेली आहे? याचा झाला 1 मार्क. याचा झाला तुम्ही प्रश्न अजून सॉल्व्ह केलेला नाही. पण किंमत दिलेली ना. कळलं का? ही किंमत दिली तुम्ही. कळालं का? कळालं? आवड आहे का? आता लक्ष द्या काळजी. आता लक्ष द्या. क्ल्यू बाकी भयानक दिलेले. क्ल्यू व्ही दिलेला आर दिलेला एच दिलेला आणि कोणाचा उल्लेख केलेला? व्हॅल्यूम ऑफ. काय व्हॅल्यूम ऑफ कोण? व्हॅल्यू मध्ये व्ही असते, आर असते, एच असते. ओके. आता ते कन्फ्युजन दूर होण्यासाठी तुम्हाला शॉर्टकट सांगतो. व्हॅल्यूम ऑफ लक्ष द्या काळजीपूर्वक लक्ष द्या. व्हॅल्यूम ऑफ कोण? या दोन प्रकारचे कन्फ्युजन होणार तुमचं. व्हॅल्यूम ऑफ सिलेंडर आणि दोन्ही करता येणार. फक्त फॉर्म्युला तुमचा समजला नाही कन्फ्युजन होणार. ओके. लक्ष द्या काळजीपूर्वक. इथं पण पायर स्क्वेअर येणार, इथं पण पायर स्क्वेअर येणार. कळलं? कळलं का? क्ल्यू समजून घ्या. मी काय म्हणतो दोन्ही जर पायर स्क्वेअर येणार पण पोरा हे समजत नाही इथं 1/3 घ्यायचा का तिथं 1/3 घ्यायचा. पोरा समजत तर त्याची शॉर्टकट सांगतो. क्ल्यू कोण. कोणला कोण न म्हणतात त्रिकोण म्हणा. कोणला कोण न म्हणता काय म्हणा? आणि त्रिकोणाला किती कोण असते? कोणता घ्यायचा? कळालं? राहील ना. इकडे बघ. इकडे बघ. फॉर्म्युला जर चुकला तर सगळं गणित कन्फ्युजन मारते आणि कुठं 1/3 घ्यायचा कुठं नाही घ्यायचा. क्ल्यू काय सांगितलं मी? कोण. कोण म्हणल्यावर काय ध्यानात येतं आपल्या? खायचा कोण नाही. कोण म्हणलं की तेच आईस्क्रीम कोणते नाही. त्रिकोण. त्रिकोण म्हणल्यावर त्रिकोणावर किती कोण असते? 3. 1/3 राईट ना. दोन्ही चल गुणित आहे. कळालं का? कळालं का? क्ल्यू दिलेला आहे व्ही आर एच आणि क्ल्यू काय दिलं? व्हॅल्यूम ऑफ कोण. तर व्हॅल्यूम ऑफ कोण काय? 1/3 पाय आर स्क्वेअर. याचा 1 मार्क आहे. काही न करता 2 मार्क झाले गाडी आणि 2 मार्क व्हॅल्यू काढण्यासाठी कॅल्क्युलेशन करण्यासाठी. कळालं? कळालं का? पण समजून घ्या. ऐका रे. ऐका. आपल्याला ह्या किमती यूज करायच्या. बरोबर? ह्या किमती कधी यूज होती? dr बाय r आणि dh बाय h कधी येत असते? 1/h हे कोणाचे डेरिव्हेटिव्ह आहे? लॉग. कोणाचं गणित आहे? लॉगचं आहे ना. आणि इथं बाकी काय म्हणतात काय आला गुणाकार आला का? मी लॉग टाकू शकतो का? टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. काय येणार आहे? लॉग v लॉग 1/3 into pi into r square into h. मग लॉगचे फॉर्म्युला इथे लावून टाका ना. इथे काय लिहू शकतो मी? लॉग 1/3 प्लस लॉग pi प्लस लॉग r स्क्वेअर प्लस लॉग. कळालं का? कळालं का रे? पुन्हा मी इथं r स्क्वेअर कॉमन खाली घेऊ शकतो पण हे तो खाली घेऊ शकतो. कसं लिहून टाकायले? लॉग v बरोबर लॉग 1/3 प्लस लॉग pi प्लस 2 लॉग r प्लस लॉग. आता काय करायला? d पाहिजे नंतर काय पाहिजे? d म्हणजे कोण? डिफरन्शिएट. म्हणजे डिफरन्शिएट.
विथ रिस्पेक्ट टू लावायची गरज नाही. कळलं परत? मग काय ना d log v त्याला डायरेक्ट आता डायरेक्ट क्रमच पाठ करून टाका. काय पाठ करायचा? dv बाय हे कॉन्स्टंट आहे ना, कॉन्स्टंट जर रूट असते हे कॉन्स्टंट आहे ना, दोघं काय होतील 0. हे 2 याला कसं लिहिता येईल? काय dr बाय r आणि याला कसं लिहिता येईल? dh बाय h. काय लोड आहे ना, आणि जे 5 मिनिट मी शिकवतो का प्रत्येक प्रॉब्लेम ते लक्ष द्यायचं. कळलं? आता मला सांगायचं आता 2 dr बाय r ची किंमत किती दिली रे? 2% प्लस dh बाय h ची पर्सेंट किती दिली रे? d बाय 2 4 आणि 3 मला आपण रिझल्ट पर्सेंटेज त्याला व्हॅल्यू मीन्स मला सांगायला गेली 4 मार्क्ससाठी आहे का इथे सांगा बरं. आहे का 4 मार्क्ससाठी? समजलं ना सर? दुसरं गणित चालते. आता दुसरं गणित पहा काय. इथं कोण वापरला का नाही? इथं मी म्हणतो सिलेंडर. काय म्हणतो? आणि इथं काय म्हणतो मी समजा 2% and 1%. कळालं का? कळालं का? समजून घ्या. आता एक एक गोष्ट समजून घ्या. 2% and 1%. काय शॉर्टकट पण नाही का? तुम्ही शॉर्टकट सांगू मी लक्षात घ्या. चालते? हा काय काय लिहून दिलेलं आहे? ओळख सर कसं? व्हॅल्यू काय? पर्सेंटेज एरर. व्हॅल्यू त्याला ना व्हॅल्यू म्हणजे सोपं आहे. डी म्हणजे सोपं आहे. मग पर्सेंटेज एरर व्हॅल्यू म्हणजे काय लिहाल? dv बाय v हे काढायचं आपल्याला. हे काय करायचं? पर्सेंटेज एरर इन रेडिएशन हिट 2 and 1 रिस्पेक्ट टू याचा अर्थ काय? पहिल्या सोबत पहिला, दुसऱ्या सोबत दुसरा. मग रेडिएशन व्हॅल्यू काय आली? मग हे dr बाय r बरोबर काय? 2% आणि dh अपॉन h काय आला? कळाली परत? त्याचा झाला 1 मार्क. समजून घ्यायचा काय झाला? उघड एक मार्क. काय अवघड आहे का? कळालं का? मग मला सांगा पर्सेंटेज एरर कोणाला काढायचं आपल्याला? व्हॉल्यूम. आणि व्हॉल्यूम कोणाला दिलेलं आहे? सिलेंडर व्हॉल्यूम माहित पाहिजे का? काय v बरोबर पाय r स्क्वेअर h. फक्त कोण मध्ये 1/3 घ्यायचं. त्याची टेक्निक सांगितली. कळालं? अवघड आहे का? याचा 1 मार्क पकडायचा. एक आणि 3 मार्क झाले. तुम्हाला सांगा 2 मार्क काय तुम्ही पुढे डेरिव्हेटिव्ह केलं? पुढे डेरिव्हेटिव्ह केलं, पुढे इंटिग्रेशन केलं, पुढे कॅल्क्युलेशन केलं का? फॉर्म्युलाचा 1 मार्क आहे आणि याचा 1 मार्क, 2 मार्क आहे. अवघड आहे का? ह्या किमती आधी लिहिण्याचा फायदा समजून घ्या. काय आपल्याला क्लू समजते. क्लू आहे. काय करायचं नंतर? गणितात काय आणायचा? डेरिव्हेटिव्ह. काय आणायचं नंतर? ओके. ते 1/x 1/v कोणाला डेरिव्हेटिव्ह असते? नंतर तुम्हाला काय करावं लागेल? पहिल्यांदा लॉग. लॉग कुठे लागू शकतो मी? गुणाकार आणि भागाकार. आहे का? गुणाकार भागाकार आहे का? गुणाकार आहे ना? म्हणजे टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. लॉग पाय r आणि h. तर सगळं काय ना? लॉग पाय प्लस लॉग r स्क्वेअर प्लस लॉग कोणता फॉर्म्युला वापरला? लॉग a इंटू b चा. हे दोन लिंक समोर घेऊ शकत नाही. म्हणजे काय आहे? लॉग v बरोबर लॉग पाय प्लस 2 लॉग r प्लस आला सगळं. आता काय करसाल? डिफरन्शिएट. काय करसाल? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू नाही, फक्त डिफरन्शिएट. ओके. मग डिफरन्शिएट करायचं का आपल्याला? डायरेक्ट टेक्निक द्या, नाही तर हेच लिहून टाकायचं. या लिहिसाल कसं? dv बाय कळालं? पाय ही कोणती क्वांटिटी? कॉन्स्टंट. कॉन्स्टंट चे रूट काय असते? 0. याला कसं लिहिसाल? 2 dr बाय r आणि याला कसं लिहिसाल? dh बाय h. या स्टेपचा 1 मार्क आपण घ्यायचा. या स्टेपचा 1 मार्क. कळालं? जरूर पण करायचं. जरूर पाठ करायचीच गरज नाही. डायरेक्ट कॉपी पेस्ट करायचं. v म्हणलं dv बाय d. पाय म्हणलं तर d पाय बाय पाय. पाय चे रूट काय असते? 0. त्यामुळे सगळी क्वांटिटी काय असते? 0. तर काय लिहिसाल? d चे कोण? अवघड आहे का? ऐका. हे dv बाय v मला सांगा बरं या dr बाय r ची किती दिलेली आहे? किती दिलेली आहे? आणि किती दिलेली आहे? हे दोन्ही 4 आणि 1 पर्सेंटेज रिलेटेड व्हॅल्यू मीन्स 5%. 4 मार्क्स आहे. अवघड आहे सांगायचं. म्हणजे फिक्स येणार. फिक्स आहे. कळालं? अवघड आहे का? अवघड आहे का? बरं तुमच्याकडे नोट्स आहे का नाही? नोट्स मध्ये नोट्स काढा बरं. एक प्रश्न बघा. चला. नोट्स आहे का?
लक्ष द्या. हा. Power dissipate. नाही बरं नाही झालं. चालू आहे. A power dissipated in a resistor. स्पेलिंग सांग बरोबर. पॉवर DISS DISSIP AED. हा In a resistor. हा Resistor. In a resistor. इन अ Resistor. Is given by P. इज Given by P. गिवन बाय P इज इक्वल टू एप्सिलॉन स्क्वेअर अपॉन आर. हा If errors of 3%. If errors of 3%. एरर ऑफ 3% and 2% हा are found in epsilon and R respectively. Are found आर फाउंड इन epsilon एप्सिलॉन and R respectively. and आर Respectively. Find the percentage फाइंड error परसेंटेज एरर in P. इन P. पेपरात आलेला प्रश्न आहे समजून घ्या. आता समजून घ्या. इथे कुठं व्हॅल्यूम आला का? इथे कुठं व्हॅल्यूम ऑफ कोण व्हॅल्यूम ऑफ सिलेंडर दिलेला आहे का? पर्सेंटेज एरर कशामधनं फाइंड करायचं होता? आणि पी ची व्हॅल्यू दिलेली आहे का? त्यामुळे लोड आहे का? समजून घ्या एक एक गोष्ट. ऐकला हे लक्ष द्या बाबा. गिव्हन लिहायचा प्रयत्न करा आधी काही ना. ओके चला. काय काय दिलेलं बा? तुम्हाला नेहमी सांगतो. जिथे इफ आला का नाही, इफच्या समोरचा पार्ट गिव्हन असते इंक्लुजन. एरर्स ऑफ 3% and 2% कशामधला आहे बाबा? एप्सिलॉन आणि मग हे डी एप्सिलॉन अपॉन एप्सिलॉन आणि हे डी आर अपॉन आर रिस्पेक्टिव्हली अर्थ काय? पहिल्या सोबत पहिला, दुसऱ्या सोबत मग 3 कोणासोबत जोडलेला असाल एप्सिलॉन म्हणजे 3% कळालं. आणि हे किती? याचा झाला 1 मार्क. झाला काय आवड आहे का? आणि फाइंड काय करायचं? dp बाय p बरोबर किती? कळालं का? हे गिव्हन लिहिलं का? हे गिव्हन जर लिहिलं असतं तुम्हाला इथे क्लू भेटला पहा. पहा असा फॉर्म्युला सुद्धा जर एप्सिलॉन आर आणि p असेल दिलेलं आहे का? काय दिलेलं आहे? p बरोबर एप्सिलॉन चा स्क्वेअर अपॉन ही व्हॅल्यू आणण्यासाठी काय टाकावं लागतं? लॉग काढावं लागते. आणि लॉग कशावर टाकू शकतो? भागाकाराने आहे का? भागाकार तर गुणाकार पाहिजे नाही तिथं भागाकार पाहिजे. टेकिंग लॉग ऑन हे काय ना तुमचं लॉग p बरोबर लॉग एप्सिलॉन स्क्वेअर अपॉन r. पुढे असेल पहिल्याचा हे काय ना तुमचं लॉग p बरोबर लॉग एप्सिलॉन स्क्वेअर मायनस लॉग r. कळालं? कोणता फॉर्म्युला वापरला? लॉग a अपॉन b. कळालं का? मग हे 2 खाली घ्यायचा ना, बेचाच खाली घ्यायचा. हे लॉग p बरोबर काय ना 2 लॉग एप्सिलॉन मायनस लॉग नंतरची स्टेप करायची डिफरन्शिएट. तर मी रिस्पेक्ट टू काय लिहायचं? त्याचं डेरिव्हेटिव्ह त्यात कसं लिहायचं? डेरिव्हेटिव्ह ही किंमत घेऊन टाकायची. तर p आहे ना, तर काय लिहायचा? dp बाय p हे काय 2 हे म्हणल्यावर r म्हणल्यावर काय लिहायचं? सॉरी r काय दिलेलं आहे? बरोबर 3 वर काय? 3 d एप्सिलॉन अपॉन मी याला r समजायचं स्मॉल r. आणि हे काय तुमचं dr बाय दादा मला सांगा याची किंमत काय? 3% याची किंमत काय? मी समजते तुम्हाला? बेहतरी 6 म्हणून दोन गेले आहे का? रे लाज आहे का? आहे का? हा पुढचं आता एवढं सांगून मग पोरा लिहितात ना. मी एवढं स्टेप केले तर आहेत काय? हे लिहिलं पाहिजे. आता हे लिहिलं लॉक टाकला नंतर डेरिव्हेटिव्ह आवड आहे का? याची शॉर्टकट सांगू का? शॉर्टकट सांगू का याची? समजून घे शॉर्टकट. इथं पाहायचं. कसं पाहायचं? इथं 2 आहे ना, 2 घ्यायचा इनटू काय घेतला? स्क्वेअरचा अर्थ काय असते? गुणाकार. स्क्वेअरचा अर्थ काय असते? मग हे 2 घेतला. या एप्सिलॉनची किंमत काय दिलेली आहे? एप्सिलॉनची किंमत काय दिलेली आहे? 3%. हे काय? हे काय? डिवाइड म्हणजे काय? मायनस. आणि आरची किंमत किती दिलेली आहे? 2. आली कशी? येते का? कळलं? समजा इथं असं असतं. इथं असं नसताना असं असतं. समजून घे मी काय बोलतो. इथं असं असतं. p बरोबर एप्सिलॉन स्क्वेअर इनटू r. हे 2 आहे, 2 घेतला. एप्सिलॉनची किंमत काय? 3 आहे का? गुणाकार कोणाचा दिसते? याची किंमत काय? कळलं का? समजा प्रश्न असा
शॉर्टकट काय आहे शॉर्टकट लक्षात आलं का तुमचा v बरोबर आहे समजा इथं पाय r स्क्वेअर h पाय r स्क्वेअर इथं पाय नाही पकडायचा पाय 0 होणार ना ज्या किमती दिलेल्या आहेत ते पायच्या किमती कोणाच्या दिलेल्या आहेत r आणि h इथं काय r ची किंमत काहीतरी दिलेली असेल 2% त्याच्याबद्दल काय गुणाकार आहे ना प्लस h काहीतरी 1% कळालं का पाय काय नाही घेतला पायच्या लिमिट 0 होते ना किंवा असं म्हणा गणितात पायची किंमत नाही दिली r आणि h ची किंमत दिलेली राहते कळालं का अजून एक लास्ट दिन ना उद्या दोन दिवस आहे चालते हे मार्क केले पाहिजे का 100% प्रश्न येणार आहे 100% येणार ऑनलाईन बोलायला आणि व्हिडिओ बोलायला पेपर झाल्याचा व्हिडिओ पाहायचा आणि निराला जेवढे व्हिडिओ शिकवतो प्रत्येकाचा व्हिडिओ काढायचा आपल्याला त्या प्रश्न जर नाही आला एक जरी प्रश्न आला मास्तर शिकवल्याच्या घरी एक जरी तुम्हाला काही कंप्लेंट करायचं पोलीस केस पण करू शकतो आता एवढं बोलायला म्हणजे हे ओव्हर कॉन्फिडन्स नाही कॉन्फिडन्स हे ओव्हर कॉन्फिडन्स नाही म्हणायचं म्हणजे याच्यात तुम्ही काय घ्यायचं ते घ्या याचा अर्थ तुम्ही हे सांगायला याचा अर्थ तुम्ही काय विचार त्यातून नाही हे प्रश्न येणार याच्यावर अभ्यास करायचा समजलं ना वाचा In calculating volume, इन calculating volume इन कॅल्क्युलेटिव्ह व्हॅल्यू of right circular cylinder. हा Right circular cylinder. राईट का राईट Right. Right circular cylinder. सर्क्युलर सिलेंडर Errors of 2% एरर्स ऑफ 2% and 1% at 1% are found in measuring are found height. in measuring Height height and base radius. and Base radius. base radius Respectively. respect Find percentage error. find Percentage error. percentage Error in calculating. in value जाऊ दे तिकडे in value of volume of cylinder. RCC म्हणजे राईट सर्क्युलर सिलेंडर शॉर्टकट इथं कळलं तुम्हाला आता प्रश्न थिअरॉटिकली आपली बघा पोरा प्रॉब्लेम कोणा प्रश्न झाले माहिती का तुम्हाला आतापर्यंत प्रॉब्लेम केला थिअरॉटिकल प्रश्नाचाच प्रॉब्लेम झाला कारण थिअरॉटिकल प्रश्न समजत नाही तुमचा आता मला यातला काही समजलं नाही पण मी काय पकडतो माहिती आहे फ्ल्यू पकडतो काय दिलं मला प्रश्नच काही दिलं नाही विषय मार्काचा आहे का नाही विषय मार्काचा आहे ना तुम्ही मार्कासाठी बसले ना याच्यात उल्लेख काय केले ते समजून घ्या ऐक रे उल्लेख काय केले समजून घ्या व्हॅल्यूम ऑफ आता राईट सर्क्युलर असो का सिलेंडर असो काय घेणं नाही सिलेंडर म्हणजे राईट सर्क्युलर काय घेणं या शब्दाचा लोड घ्यायचा नाही शब्द कोणता वापरला कसा वापरला कळालं इथपर्यंत काय काय कोण दिलेलं आहे पहा एरर्स ऑफ 2% and 1% हाईट अँड रेडियस रिस्पेक्टिव्हली समज रिस्पेक्टिव्हचा अर्थ माहिती आहे का या दोन सोबत कोणाची जोडी लावसाल पहिल्याची आणि एक सोबत दुसऱ्याची दोन म्हणजे कोण दिलेलं आहे पहिला कोण आहे हाईट म्हणजे dh अपॉन h काय दिलेलं आहे आणि dr अपॉन r काय दिलेलं आहे आणि फाइंड काय करायचं फाइंड पर्सेंटेज एरर इन व्हॉल्यूम व्हॉल्यूम म्हणजे काय dv/v एवढं कळालं का मग असा फॉर्म्युला सुद्धा ज्यात h r आणि v असेल फॉर्म्युला मी ऑलरेडी सांगितलेला आहे ना काय सांगितलेलं आहे व्हॉल्यूम ऑफ कशाचा विचारला सिलेंडर आणि कोन याचा फॉर्म्युला सारखाच असते फक्त कोन म्हणलं इथं काय येते 1/3 कळालं का याचा एक मार्क याचा एक मार्क याचं शॉर्टकट उत्तर तुम्हाला काढता येत नाही का शॉर्टकट उत्तर काढता येणार नाही का किंमत कोणाकोणाची दिलेली आहे म्हणजे पाय घ्यायचा का r स्क्वेअर म्हणजे काय 2 घ्या इनटू स्क्वेअरचा अर्थ काय असते गुणाकार ना r ची किंमत काय दिलेली आहे गुणाकार म्हणजे काय प्लस गुणाकार म्हणजे काय आणि h ची किंमत किती दिली आहे बे 1 बे 2 4
उत्तर काय आलं शेवटी? उत्तर काय आलं शेवटी? कळालं? कळालं का? मग आता आपण शॉर्टकट उत्तर नाही काढायचा. उत्तर शॉर्टकट काढायचं का? शॉर्टकट जर त्याच्यावर कदाचित M2 आलं तर शॉर्टकट काढायचं. चालतंय? पहिली गोष्ट मला सांगा, हे 1/1 कोणाचं डेरिव्हेटिव्ह असते? लॉग. कोणाचं असते? पहिल्यांदा काय टाकायचा? म्हणजे लॉग v बरोबर लॉग पाय into r² into h. त्याने थोडं फॉर्म्युला लावा. काय ना? लॉग पाय प्लस लॉग r² प्लस लॉग h. समजलं कसा ते? कसा? लॉग a into b चा. नंतरच्या स्टेप मध्ये काय करणार रे? लॉग पाय या दोनला काय लिहा? आता डायरेक्ट काय करा? डिफरन्शिएट. काय करा? विथ रिस्पेक्ट काय लिहायचं का? डिफरन्शिएट कसं तर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह लिहायचं का? आपण थोडं बुद्धी लढवायची. डेरिव्हेटिव्ह काढायचं नाही आपण. पाठच केला आपण काय? ते v आला म्हणजे काय लिहायचा? जेवढं संबंध नसेल ह्या किमती दिलेल्या आहेत ना? दिलेल्या आहेत का? दिलेल्या आहेत का? इक्वल टू पाय आला. इथे पुढे पाय दिलेला आहे का? म्हणजे याचा अर्थ 0 असं म्हणा. इथे काय ना 0 प्लस 2 याला कसं लिहिसाल? dr बाय r आणि याला कसं लिहिसाल? dh बाय. तुमचा मला सांगा 2 dr बाय r ची किंमत काय दिलेली आहे रे? आणि याची किंमत काय दिलेली आहे? हे 2% अधिक 2% बरोबर किती रे? पर्सेंटेज एरर व्हॅल्यू किती आला रे? आहे का अवघड आहे गणितात? अवघड आहे का? समजलं का? आता समजूया. इथं मी शब्द कोण जरी लावला असता, कोण काय लावला असता? इथं फक्त काय आला असता? इथं काय आला असता? लॉग. याचं उत्तर दोघांचं उत्तर 0 झालं असतं आणि त्याचं उत्तर काय आलं असतं? तुम्ही प्रश्न दोन जागा बोलू शकत नाही. ते कोण टाकू शकतो आणि सिलेंडर टाकू. काय अवघड आहे का? अवघड आहे का? 4 मार्क फिक्स. एखादं गणित घ्यायचं का? राहू द्यायचं. एक लास्ट गणित घेऊ. लास्ट गणित घेतोय. चालतंय. ठीक आहे. हे थोडी इम्पॉर्टंट आहे. बाय. समजून घ्या. एक गोष्ट समजून घ्या. लास्ट ते व्हिडिओ आपल्याला एडिट करता का? ते म्हणतात समजा आपले प्रश्न लिहायचा आणि बोलायचा कळा आहे का? एडिट जमते का? कसा करायचं? सांगशील मला. जे मला सांगितलं त्याचे 2 मार्क वाढवतो आज मी. Find the percentage error. Find The percentage error percentage error in computing the parallel resistance. Parallel Resistance resistance R. capital R का? The small r. हाँ. Of two resistance R1 and R2. Two resistance R1 and R2. R1 and R2 From the formula from formula 1 by R is equals to 1 upon R is equal to 1 upon R1 plus 1 upon R2. small है ना? हाँ, small. हाँ. Where R1 and R2 are Where R1 and R2 R both in error. R2 R Both in error. both in Error error by 2% each. हाँ? By 2% each. हाँ? By By. by 2% each. 2% या each चा अर्थ काय? प्रत्येक प्रत्येकाची व्हॅल्यू एवढी एवढी कळलं ना? मग हे थिअरॉटिकल प्रश्न कोण आवडतात ते पोरांना माहिती का? हे थिअरॉटिकल प्रश्नामध्ये एक जरी शब्द सुटला ना, एक शब्दाचा जर अर्थ कळला नाही तरी काही कळत नाही. म्हणून थिअरॉटिकल प्रश्न मला आवडतात. ओके? प्रश्न काळजीपूर्वक वाचा. प्रश्न लिहायचा समजून
काय काय दिलेलं आहे का प्रश्न सगळं वाचून घ्यायचं आणि काहीतरी क्लू भेटते आपल्याला ओके फाइंड पर्सेंटेज एरर कॉम्प्युटिंग कॅल्क्युलेटर म्हणजे कशातला पर्सेंटेज एरर फाइंड करायचा आर मधला पण तुम्हाला काय फाइंड करायचं रे dr/r कळालं काय दिलेलं आहे अप टू रेजिस्टन्स r1 r2 फ्रॉम फॉर्म्युला हे फॉर्म्युला दिलेलं आहे here r1 and r2 are both in error याचा अर्थ काय dr1 upon r1 आणि dr2 upon r2 या दोघांची किंमत काय दिलेली आहे कळालं याचा झाला एक मार्क क्लू कळाला का मग मला सांगा ही क्लू का कसा असते असा फॉर्म्युला शोधायचा r1 आणि r2 आहे असा प्रश्न विचारायचा असा फॉर्म्युला r1 आणि r2 दिलेला आहे फॉर्म्युला दिलेला आहे का फॉर्म्युला काय दिला 1 upon r 1 upon r1 आणि 1 upon आता सांगायचं लॉग टाका काही पूर्व मंत्रीचे भाग करायचा म्हणून लॉग टाकायचा पण इथं भाग करायचं पण इथं काय लॉग टाकता येते लॉग टाकू शकतो आपण ते कॅल्क्युलेशन ओके मी सांगत ना तुम्हाला गणितात गुणाकार भागाकाराला तरच लॉग टाकायचा अदर लॉग टाकायचा इथे लॉग टाकू शकतो इथे भागाकार असल्यामुळे लॉग टाकू शकतो पण प्लस असल्यामुळे लॉग टाकू शकत नाही पण लॉग टाकते नाही करतात पण कॅल्क्युलेशन वाढेल ओके आपण काय करू डायरेक्ट डिफरन्शिएट मग डिफरन्शिएट काय ना d 1 upon r डिफरन्शिएट लिहिलं फक्त विथ रिस्पेक्ट टू लिहिलं का विथ रिस्पेक्ट टू लिहिलं म्हणजे खाली आपण काय येणार नाही तर इथं ना विथ रिस्पेक्ट टू x म्हणून dx येते विथ रिस्पेक्ट टू y येते इथं विथ रिस्पेक्ट टू लिहिलं म्हणजे खाली विथ रिस्पेक्ट येणार का dx dy dz येणार का इथं काय येणार 1 upon इथं काय येणार 1 upon एक फॉर्म्युला शिकले का तुम्ही d by dx of 1 upon x काय फॉर्म्युला -1 upon आपल्याला इथे रूट कोणाचं म्हणजे विथ रिस्पेक्ट टू काय आहे का पाहा म्हणजे dx तिकडे द्यावं लागेल नाही मग हे काय आहे तुमचं 1 upon x लेवल काय आहे dx upon -x dx upon -x सिमिलरली याचं रूट काय आहे -dr upon r square -dr1 upon r1 square -dr2 upon कळालं का आता मला सांगा आमच्यावर किंमत किती दिली dr upon r ची दिली इथे कोणाला आपल्याला r स्क्वेअर पाहिजे का फक्त r पाहिजे मग दादा एक थोडं बुद्धी लढवा त्यात मी असं लिहू शकतो का -dr upon r आणि हे 1 upon r असं काय लिहिलं मी मनाने काहीच केलं नाही पण गणितात ही व्हॅल्यू दिलेली आहे मग ही व्हॅल्यू यूज करायची किंवा तशी व्हॅल्यू आणायची r into r r स्क्वेअर म्हणजे मी असं लिहू शकतो का -dr1 upon r1 आणि हे 1 upon r1 चालते का आणि आले dr2 upon r2 upon 1 upon आता मला सांगा दादा हे मायनस 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 सगळे कट होतील का नाही काय होतील झालं याची किंमत काय दिलेली ही व्हॅल्यू फाइंड करायची ही व्हॅल्यू काय करायची आपल्याला फाइंड करायची मग हे जशी जात तसं काय dr upon r आणि 1 upon r जशी जात तसा याची किंमत काय दिलेली याची किंमत काय दिलेली म्हणजे 2% upon r1 आणि 2% upon याच्यातून मी कॉमन काय घेऊ शकतो निघते ना कॉमन म्हणून कॉमन घ्यायचं असतं बनाना काय करायचं निघते म्हणून घ्यायचं कळालं समजून घ्या आता याच्यातून कॉमन काय येणार dr upon r upon 1 upon r याच्यातून कॉमन काय आलं आतनी काय उरलं रे 1 upon झालं का आपल्याला किंमत कोणाची पाहिजे ही फाइंड करायची ना याच्यात प्रॉब्लेम कोण करायला 1 upon कॅन्सल झाला पाहिजे थोडं लॉजिक लागलं ही किंमत कोणाची पाहिजे dr upon r हे 1 upon r 2% आणि 1 upon dr upon r बरोबर आवडे प्रॅक्टिस केलं पूर्ण अशा अशी तर बाहेर गणित येतं अशी पांचट गणित कळालं का त्याच्यावर राहिलेलं एखादं गणित असेल उद्या घेऊन घेतो व्हिडिओ पडलेला असेल कळालं आता आपण काय करायचं असं व्हिडिओ शूट करायचा गणित शिकवणार व्हिडिओ अपलोड करणार दुसऱ्या लेक्चरमध्ये आता उद्या मी
2 मिनिटं लिहून देणार, बाकी होमवर्क देणार. होमवर्क कोण देणार? जे शिकवले तेच. करता आले होमवर्क करायचे, नाही समजलं व्हिडिओ पाहायचं. व्हिडिओ पाहून करायचं ना, काय पडायला. कळलं का? कळलं ना? आता 1-2 प्रश्न आहे असतात, 5-6 प्रश्नाबाहेर प्रश्न येणार नाही की व्हिडिओमध्ये बोललो मी. या 5-6 प्रश्नाबाहेर प्रश्न येणार नाही. ओके.